हाय, मी साक्षी. स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून सकाळ सकाळ आज आवरून आम्ही चाललोय श्रीच्याचं फोटोशूट करायला. तर बघा इथे आम्ही फोटो काढायला आलोय. तर ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना, ही आम्हीच बुक केलेली होती. त्याच मूर्तीसंग ना श्रीच्याचं फोटोशूट करायचं होतं. छान असे फोटो काढून दिले तिनं. मग नंतर फोटोशूट झाल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सगळी कामं आवरली आणि लागले मी माझ्या कामाला. हे 2 ब्लाऊज मी काल कट करून ठेवले होते, तेच मी आता शिवायला घेते. त्यातला ना पहिला ब्लाऊज आता मी शिवून फिटिंग करते बघा. आणि आज आहे हरतालिका, त्यामुळे ना मला ब्लाऊज शिवून हरतालिकेची पूजा पण करायची आहे अजून. म्हणून ना इथे पटपट मी ब्लाऊज शिवून घेते. 2 ब्लाऊज अस्तरचे दोन्ही मला आजच्या आज पूर्ण करायचे आहेत. ते संध्याकाळी मला द्यायचे आहेत ब्लाऊज. तर इथे बघा हा पहिला ब्लाऊज असा तयार झाला आहे. आणि बघा इथे किती छान अशी जास्वंदाची फुलं लागले ती. म्हटलं हे पण फुलं काढून ठेवावी लागलीच, परत संध्याकाळ झाल्यावर काढता येणार नाहीत पूजेसाठी. मग जरा फ्रेश झाले, परत लागले दुसरा ब्लाऊज शिवायला. इथे अस्तर वगैरे सगळं जोडून घेतलंय मी. आता ना इथं क्रॉस पट्ट्या जोडून घेते मी गोट घालण्यासाठी. तर बघा इथे मी गोट घालून घेते. ब्लाऊजला शिवून तयार झालाय हे बघा. आता इथे दोन्ही ब्लाऊज तयार झाले ते. हा बघा ह्याचा ना सिंपल गोल गळा आहे, कटोरीच आहेत दोन्ही ब्लाऊज. आणि हा दुसरा ब्लाऊज बघा. आता ब्लाऊज तर शिवून झाले. आता मला पूजा करायची होती हरतालिकेची. त्याच्यासाठी ना मी इथे वाळूची पिंड तयार करत होते. तसं तर आज थोडा उशीरच झाला होता पूजा करण्यासाठी. मग मी तर पिंड वगैरे करून घेतली तयार. आता इथे फुलं पानं वगैरे सगळं मी पिंडीला घालून घेते. बेलपत्र वगैरे सगळं जे जे पानं वगैरे लागतात ना ते सगळे आणली होती. मग तेच आता मी इथं महादेवाच्या पिंडीवर घातली. आणि मग ना छोटीशी तर रांगोळी काढून घेतली. फार काय मोठी काढली नाही, छोटीच काढली रांगोळी. इथे पूजा मांडून झाली आहे. आता ना अगरबत्ती वगैरे लावून कहाणी वाचून घेते. चला तर मी भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाप्पांच्या आगमनासोबत. बाय.